प्रमाणपत्र असेल तर काय कुणबी प्रमाणपत्र असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्यांच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास ते तयार असल्यास, म्हणजे जे नातेवाईक आहे त्यांनी सुद्धा ते प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे की ही व्यक्ती आमच्या कुळातीलच आहे आणि आमचा नातेवाईक आहे ना, आमच्याकडे हे कुणबी प्रमाणपत्र आहे असल्या प्रकारचं प्रतिज्ञापत्र तो देण्यास तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने, पुन्हा इथे वरती जे 3 लोकांची स्थानिक समिती दिलेली आहे ती स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने, आता वंशावळ सर्वांनाच माहीत आहे काय की माझे पंजोबा कोण होते किंवा खापर पंजोबा कोण होते, त्यांचे पोरं किती होते, मग माझे आजोबा त्याचे किती भाऊ होते, मग त्याचे पोरं, मग माझे वडील ते किती भाऊ त्याचे कसे पोरं, याला म्हणतात वंशावळ. या समितीच्या सहाय्याने ती चौकशी करेल की या पूर्ण चौकटीमध्ये जो कागदपत्र मागतो आहे तो बसतो किंवा नाही, चौकशी करेल. त्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देईल. अशा प्रकारची कार्यप्रणाली याच्यामध्ये दिलेली आहे. मात्र नातेसंबंध जो उल्लेख करण्यात आले त्यावरूनच काही संभ्रम आहे आणि आक्षेप नोंदवले जात आहे, कारण की नातेसंबंध म्हणजे आपण पाहतो की आंतरजातीय जर विवाह झाला एखाद्या कुणबी समुदायात तर तो समोरील माझा सासू सासरा असा देखील नाता जोडू शकतो आणि यामध्ये समाविष्ट करू शकतो. त्यामुळे भीती जी आहे ती व्यक्त केली. नाही, मी सुरुवातीलाच आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की जातीचा दाखला काढणे आणि त्याची वैधता तपासणे या 2 बाबतीत नातेसंबंध म्हणजे वडिलोपार्जित नातेवाईकाकडून पितृसत्ताक पद्धतीमध्ये जे नातेवाईक येतात तेच नातेवाईक, जनरल नाही आहे हा GR. हा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा जातीची वैधता तपासण्याकरता आणि याच्याकरता याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं आहे, संदर्भाधीन वाचा क्रमांक 1 वर 3 याच्या पूर्वी जे 2000 आणि 2012चा अधिनियम निघाला आहे त्याच्या आधारे आता हा 2000चा अधिनियम माझ्याकडे आहे, 2012चा अधिनियम माझ्याकडे आहे, 2024चा अधिनियम. याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वडिलोपार्जितच म्हटलेलं आहे. वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या या जे काही नाते असतात त्याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तर तो आताचाच नियम आहे ना, आणि म्हणून त्यांनी त्याचा संदर्भ टाकलेला आहे. संदर्भ 1 व 3 आणि वरती जुलैचा पण दिलेला आहे की देण्यात त्याच्या पडताळीचे विनियोग 2024 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. हा एक मुद्दा आहे, पण तुम्ही या सगळ्या निर्णयापासून समाधानी आहे का की तुमचा विरोध आहे या सगळ्या? नाही, नक्कीच. हे पहा, आम्ही समाधानी आहोत. ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं आहे. मी याच्या आधी सुद्धा आपल्यासमोर वारंवार बोललो आहे. हे काही पहिली वेळ नाही आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता. हे 2000 आणि 2012 मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आणि तिथे यांनी आता या जो GR निघाला याच्यामध्ये सुद्धा तो शब्दप्रयोग आहे की वंशावळीतील तुमच्या नातेसंबंधातील कुणाकडे तरी कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता. मातृसत्ताक पद्धतीच्या नातेसंबंधाचा कुठेही उल्लेख नाही. याच्यामुळे हैदराबाद गेझेटियर जो आहे तो लागू करण्यासंदर्भात पण सुतोवाच करण्यात आलेला आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी मध्ये किंवा कुणबीमध्ये लोकांचा समावेश होईल अशी भीती वाटते का, की काय त्याबद्दलची? ते मला मुळीच वाटत नाही. बघा, हा 60% ओबीसी समाज आहे. जेवढे नेते, जेवढ्या व्यक्ती तेवढे समज असू शकतात. प्रत्येकाचा आपापला अभ्यास वेगवेगळा
असू शकतो, शंका कुशंका असू शकतात, पण मी आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यावरनं आम्ही जो निष्कर्ष काढलेला आहे की कुठलंही नुकसान झालेलं नाही. तरीसुद्धा आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळीसुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहोत आणि आमचं उपोषण सुरूच राहणार आहे. गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू. साखळी उपोषणासंदर्भातला अंतिम निर्णय किंवा आंदोलनाबद्दलचा अंतिम निर्णय केव्हापर्यंत होईल? कार्यतज्ञांची सल्ला घेतली? नाही, हे बघा, 2 आहे. आमच्या 14 मागण्या आहेत. ही प्रमुख मागणी होती. यासोबत आणखी 13 मागण्या आहे. सरकारने आता त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं उपोषण सोडवलं. आमच्याशी सुद्धा आमच्या सर्व मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, त्याच्यावरती तोडगा काढावा आणि त्या तोडग्यातनं जर आम्ही समाधान झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ. अन्यथा आमचं हे जे आंदोलन आहे, साखळी उपोषण आहे, हे सरकारशी चर्चा होईपर्यंत आणि त्याच्यावर आमचं समाधान होईपर्यंत सुरू राहणार आहे. सर, तुम्ही सरकारकडून पुन्हा एकदा लिखित स्वरूपात तुम्हाला हे पाहिजे आहे का की तुमचं आरक्षण अबाधित राहील, जे गेल्या वेळी लिहून दिलं होतं तुम्हाला? नक्कीच मी तर वारंवार बोललेलो आहो. आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत की यापूर्वी सरकारने जे आम्हाला लिहून दिलेलं आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा सरकारने शिक्कामोर्तब करावं आणि आमचं समाधान करावं.